तर मित्रांनो, आपण आता कनेरी मठ इथे आलो आहोत. कनेरी मठ हे कनेरी गावापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि कोल्हापूरपासून कनेरी मठाचे अंतर सुमारे 12 किलोमीटर इतके आहे. तर इथे तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या बसेसने सुद्धा येऊ शकता किंवा खाजगी वाहनाने सुद्धा इथे येऊ शकता. तर ऋषीमुनी इथे तपश्चर्या करायचे आणि त्यांना सिद्धपुरुष म्हटलं जायचे, त्यामुळे याला सिद्धगिरी सुद्धा नाव दिले आहे आणि या म्युझियमचे नाव सिद्धगिरी म्युझियम हे ठेवण्यात आले आहे. एक तिकीट हां. तर इथे तिकीट दर 13 वर्षापासून पुढे 150 रुपये आहे आणि बालकांसाठी म्हणजे 5 ते 12 वर्षापर्यंत 70 रुपये इतकं आहे. तर मित्रांनो, इथे आतमध्ये शिरल्याबरोबर एक गुहेसारखी प्रतिकृती आपण बघू शकतो आणि इथे विशेष सूचना देण्यात आली आहे. कठड्याच्या आतमध्ये जाऊ नये व मूर्त्यांना हात लावू नये अथवा तुम्हाला 1000 रुपये दंड देण्यात यावा लागेल. सिद्धगिरी म्युझियमचे उद्घाटन हे 6 डिसेंबर 2008 रोजी परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले होते. तर मित्रांनो, प्रत्येक प्रतिकृती पुढे त्याची माहिती देण्यात आली आहे की नेमकी प्रतिकृतीमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न करण्यात आहे. हे जे ऋषी दिसत आहे यांचं नाव पतंजली आहे. भारतामध्ये प्राचीन काळी होऊन गेलेले हे एक श्रेष्ठ मानस शास्त्रज्ञ होते. तर मित्रांनो, आता जी आपण मुनी बघत आहोत यांचे नाव हे वेदव्यास होते, कारण वेदव्यास ऋषींनी महाभारत ह्या चित्रामध्ये ह्या भागामध्ये